मिरजमध्ये अनैतिक संबंधांवरून वाद, संतापलेल्या मुलाने झोपेतच आईचा घेतला जीव. सांगली जिल्ह्यातील एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांना विरोध करत असल्याच्या कारणावरून मुलानेच आपल्या आईचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मानमोडी तालुका मिरज येथील संगीता जीवन झेंडे वय 48 यांचा गुरुवारी सकाळी संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आलंय. सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक असल्याचा अंदाज होता, मात्र शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासा झाला. वैद्यकीय तपासणीत महिलेचा मृत्यू श्वास कोंडल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी मृत महिलेचा मुलगा जगदीश झेंडे वय 28 याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता खून झाल्याचे स्पष्ट झाले. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार जगदीश याचे गावातील एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते. त्या महिलेला घरी आणण्याचा त्याचा हट्ट होता, मात्र याला त्याच्या आईचा तीव्र विरोध होता. याच कारणावरून आई आणि मुलामध्ये वाद झाला होता आणि त्याच वादातून संतापाच्या भरात आई झोपेत असताना तिच्या तोंडावर उशी दाबून जगदीश याने खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना परिसरात मोठी खळबळ उडवणारी ठरली आहे.